खैरी गावात आयोजित असलेला आज छोटेखानी बक्षीस समारंभ सत्कार समारंभ त्यानिमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख माझे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक डॉक्टर राजपूत सर, ज्या तुमच्या सरांच्या पाठपुराव्यामुळे मी इथपर्यंत आलो असे प्रफुल्ल चट्टे सर, उपस्थित गावकरी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, खरं म्हणजे शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जी लहान गावापासून तर मोठ्या शहरापर्यंत, लहान व्यक्तीपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत सर्वांना घेतच राहिला. दोन प्रकार शिक्षणाचे आपण नेहमी पाहतो. आपण ज्या शिक्षणामध्ये इन्व्हॉल्ड आहोत ते फॉर्मल एज्युकेशन आहे. फॉर्मल एज्युकेशन ज्यासाठी आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो, ज्याच्या नोट्स असतात, ज्याचा आपण अभ्यास करतो, परीक्षा देतो आणि पुढे जातो. पण याच्या जोडीला एक अजून एज्युकेशन चालू असते जे अत्यंत महत्वाचं आहे, जे इन्फॉर्मल एज्युकेशन आहे. इन्फॉर्मल म्हणजे कमी महत्वाचं नाही, किंबहुना जास्ती महत्वाचं, आणि ते एज्युकेशन हे कुटुंबामधून मिळतं. आज इथे इंगोलेचे जे आजोबा उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, ते एज्युकेशन दाखवतात की जे कुटुंबामधनं चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधनं आपल्यापर्यंत पोहोचते. फॉर्मल एज्युकेशन मधनं मिळणारं ज्ञान, मिळणारी माहिती आणि कुटुंबामधून मिळणारे संस्कार, या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपल्याला, राष्ट्राला, समाजाला, कुटुंबाला त्या ज्ञानाचा उपयोग होईल. कारण असं चारित्र्य संबद्ध ज्ञान हे आपल्याला मिळण्याची खात्री या दोन गोष्टी एकत्र येण्याने नाही. अनेक लोक खूप हुशार असतील पण त्या हुशारीच्या जोडीला जर चारित्र्य नसेल तर उपयोग नाही. आणि खैरी गावामध्ये मला यायला ज्या गोष्टी भाग पाडलं ते म्हणजे प्रफुल्लचा साधेपणा, प्रफुल्लचा पाठपुरावा आणि प्रफुल्ल सरांचा आग्रह की सर तुम्ही एकदा तरी खैरीला या, माझ्या कोचिंग क्लासमध्ये या आणि तुम्ही आमच्या मुलांसाठी दोन शब्द बोला. प्रफुल्ल लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा कॉमर्सचा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर त्यांनी एमकॉम केलं, बीकॉम नंतर, आणि त्यांनी या पद्धतीचे कोचिंग क्लासेस गेल्या 2016 पासून चालवत आहे. मला कंटिन्युअस त्याचे अपडेट्स असतात. तो नेहमी सांगत असतो की यावर्षी इतकी मुलं आहे, अशा पद्धतीचे आपण प्रयोग करतोय, या पद्धतीने मुलांना शिकवतोय. तर मला पण एकदा यायचं होतं पण वेळ आमचा फारसा मागे पुढे होत होता आणि शेवटी आज हा वेळ आला. मी तुम्हाला दोन शब्द सांगतो मुलांना, म्हणजे आता दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दापैकी कुठला शब्द महत्वाचा आहे तुम्ही ओळखा. त्याच्यातला एक शब्द आहे लक आणि एक शब्द आहे एफर्ट. म्हणजे एक आहे प्रयत्न आणि दुसरा आहे नशीब. काय महत्वाचं आहे दोन मध्ये? एफर्ट्स महत्वाचे आहे. आता तुम्ही एफर्ट जर महत्वाचे असं म्हटलं तर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे यांनी एफर्ट सारखेच घेतले होते. पण सचिन तेंडुलकरचं लक होतं की तो देवता झाला क्रिकेटचा आणि विनोद कांबळेचं करिअर अर्ध्यात संपलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले दोघींनी पण प्रयत्न सारखे केले होते, पण एकीचं लक लता मंगेशकर होण्याचं होतं, दुसरीचं लक आशा भोसले होण्याचं झालं. दोघींना सारखं यश नाही मिळू शकलं. मग काय महत्वाचं आहे जास्ती? आता कोणाला वाटेल लक महत्वाचं आहे. गंमत अशी आहे की विद्यार्थी जीवनात आपल्याला जी सवय लागते ती चुकीचे प्रश्न विचारायचे. एफर्ट महत्वाचा आहे का लक महत्वाचा आहे हा प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न बरोबर असा आहे की आपल्या हातात काय आहे. आपल्या हातात काय आहे? एफर्ट आपल्या हातात आहे, लक आपल्या हातात नाही. आणि म्हणून याच्यावर एक सुंदर बोध कथा तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर मी थांबतो. ज्या वेळेला सुयश कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून प्रफुल्ल सर तुमचे कोचिंग घेतात, तुमचे एक्झाम्स घेतात, सगळ्या गोष्टी करतात, त्याच वेळेला वरती पण पृथ्वीला संचालित करणारी व्यवस्था असते आणि त्यांना असं वाटते की पृथ्वीवरच्या माणसाची आपण परीक्षा घेतली पाहिजे. इंद्राचा दरबार बसला, तो सगळे देवी देवता सगळे बसले असतात आणि ते चर्चा करत असतात की आजकालच्या तरुण मुला मुलींना त्यांच्या आई वडिलांना कोणाला काही सांगून फायदा नाही, कारण आजकालचे सगळे मुलं आळशी झालेले आहेत आणि व्हॉट्सअप मध्ये गुंग झाले आहेत. फक्त व्हॉट्सअप खेळतात. किती खेळतात व्हॉट्सअप? आला मेसेज की पाठवला, आला मेसेज की पाठवला, तो खरा आहे, खोटा आहे, बरोबर आहे, चूक आहे, काही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असेल लहान गावामध्ये अहेराचे कपडे इकडं तिकडे जातात. म्हणजे एकाकडे मुंज, एकाकडे लग्न झालं, त्याच्याकडचा आलेला कपडा, दुसऱ्याकडे तेरवी असेल, त्याकडे आपण सरकवतो. तर ते आलेले कपडे अहेराचे ज्या स्पीडनी जातात त्याच्यापेक्षा 1000 पट स्पीडनी काही जाणाऱ्या गोष्टी असतील तर ते व्हॉट्सअपवरचे मेसेजेस आहेत. मग सगळी पृथ्वी कशात बिझी आहे म्हणजे व्हॉट्सअप खेळणार, त्यांना काही काम करायचं नाही. मग तेवढे परीक्षा कशी घ्यायची? सोपी गोष्ट आहे. म्हणजे एक नियम ठरवा की जोपर्यंत भगवान शंकर शंख वाजवणार नाही तोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडणार नाही. आता पावसाचे दिवस आहे, शेतकरी कशाची वाट पाहत आहे? पाऊस पडायची. पाऊस पडला तरच पेरणी करेल, नंतर पेरणी करून उपयोग नाही. मग
ते म्हणे की हा मेसेज पृथ्वीवर सगळ्यांना सांगा की भगवान शंकर शंख वाजवणार नाही. जोपर्यंत भगवान शंकर शंख वाजवणार नाही तोपर्यंत पाऊस पडणार नाही. जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत शेती होणार नाही. जोपर्यंत शेती होणार नाही शेतमाल पिकणार नाही. शेतमाल पिकणार नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रोसेस होणार नाही. सर्व्हिसेसची गरज नाही आणि पृथ्वीवर कोणालाही काम करायची गरज नाही. मग पृथ्वीच्या लोकांनी सांगेल कोण? तर एक कनेक्शन आहे दोघांमध्ये. महर्षी नारदावर जबाबदारी देतात की पृथ्वीच्या सगळ्या लोकांना मेसेज द्या. ते बस सगळी वणीपासून चालू करून खैरीपर्यंत वडकीपर्यंत सगळीकडे जाऊन सांगतात काम काही करू नका. व्हॉट्सअप खेळा. आता पाऊस पडणार नाहीये, शेती होणार नाही, काही होणार नाही, मस्त एन्जॉय करा. लोकांना वाटते बढिया, काही सोडून दिले सगळे कामं धाम आणि फुल टाइम धंदा सुरू झाला. 6 महिने झाल्यानंतर त्यांच्यावर असं आता प्रपोजल मध्ये घेऊन टेस्ट घेतात की नाही, तसं 3 महिन्यांनी त्यांना वाटलं आपण एकदा टेस्ट घेतली पाहिजे की खरंच पृथ्वीचे लोक आराम करू राहिले की काम करतात आहे. ते परत नारदांना वरतून पाहतात आणि नारदांना वरतून पाहतात त्यांना सगळी पृथ्वी सगळी आशी झालेली दिसते. फक्त खैरी गावातला एक व्यक्ती असतो तो थोडं शेत नांगरत असतो. महर्षी नारद त्याला विचारतात की तू थोडं शेत का नांगरतोय? काही उपयोग होणार नाही. शंकर शंख वाजवणार नाही, इंद्र पाऊस पडणार नाही, तू जे काम करणार ते वाया जाणार आहे. तो म्हणतो तुम्ही म्हणता बुद्धी बरोबर आहे, पण मी जर भगवान शंकरांच्या शंख वाजवण्याची आणि पावसाची वाट पाहिली तर पर्यायी तोपर्यंत आणि काहीच काम केलं नाही तर माझ्या अवजारांना माझ्या अवयवांना काम करायची सवय राहणार नाही. आणि त्यांची जर काम करायची सवय गेली तर ज्यावेळेला पाऊस पडेल त्यावेळेला मला त्याचा उपयोग होणार नाही. नारदांना पॉइंट मिळतो. ते वरती जातात तर सगळी पृथ्वी आळशी मी म्हणतात ते बरोबर आहे, पण या पृथ्वीवर रायगाव तालुक्यात खैरीमध्ये असा एक माणूस आहे की तो थोडी शेती अजूनही करतो. देवपुढ्यात सांगितलं नाही का तुम्ही त्याला? सांगितलं म्हणजे तुमचं सगळं म्हणणं त्याला, पण तो म्हणतो की मला सवय राहिली पाहिजे म्हणून मला थोडं काम केलं पाहिजे म्हणून तो करतो. आता नारद त्याच्यात एक गोष्ट आपली जवळ जातात. तो म्हणे असं तुम्हाला म्हणाला म्हणे शंकराला की तुमची सवय जर शंख वाजवण्याची सुटली तर तुम्हाला बी शंख काही वाजणार नाही. शंकराला उत्सुकता वाटते तेवढं आण रे म्हणजे शंख पाहू नये. शंख वाजवायचा प्रयत्न करतात, वाजतच नाही. मग शंख धुतात, पुसतात, साफ करतात आणि पूर्ण योग माया इकडून शंख वाजवतात. शंख वाजतो आणि शंख वाजल्यानंतर नियम ठरला असतो. पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर एकट्या त्या खैरी गावातल्या व्यक्तीची शेती होते जो कठीण परिस्थितीमध्ये नकारात्मक परिस्थितीमध्ये सतत काम करतो. बाकीच्यांना पाऊस पडला तरी त्यांचा पाऊस वाया जातो कारण त्यांनी जमीन नांगरूनच ठेवली नसते. नशिबाची बरसात आपल्यावर कधी होईल हे आयुष्यात कोणालाही माहिती नसते. कष्टाची शेती मात्र सतत नांगरलेली पाहिजे. खैरी गावात प्रफुल्ल तुमच्यासाठी जे काम करतो आहे ते त्या शेतकऱ्यांसारखं आहे. आता आज शिक्षणाचा सगळा लोंढा मेट्रो सिटीजकडे चाललाय. सगळेजण शिक्षणाला मोठ्या शहरात जातात, पण लहान गावातल्या विद्यार्थ्यांना काही ना काही ज्ञान मिळालं पाहिजे. याच्यासाठी प्रफुल्ल जे काम करताय ते काम म्हणजे सगळ्या नकारात्मक वातावरणात थोडी मेहनत, थोडी शेती करण्याचं काम आहे. आणि ज्या वेळेला तुमच्यावर नशिबाची बरसात होईल त्यावेळेला त्याच्या प्रयत्नांना पूर्णपणे फळ लागलेलं दिसेल. आज या 2 विद्यार्थिनींना जी राळेगाव तालुक्यातून पहिली आलेली आहे 70% मिळवले आहेत आणि दुसरी विद्यार्थिनी जी एमकॉमला गोंडवाना विद्यापीठातून मेरिट आली आहे त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक गोष्ट सांगतो की नशीब तुमच्या हातात नाही आहे. नशीब हे वरतून येणाऱ्या पावसासारखं आहे. ते जेव्हा येईल तेव्हा आपण तयारी करत राहिलं पाहिजे. ती तयारी एका दिवसात होत नाही. संपूर्ण जीवनभर जर ती तयारी करत राहिलं तर येणारा पाऊस, येणारं नशीब हे कधी ना कधी तुमच्या कष्टाचं चीज केल्याशिवाय राहणार नाही. तसा प्रसंग तुमच्या आयुष्यात येवो यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि प्रफुल्लचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करतो की त्यांनी हा शिक्षणाचा उपक्रम खैरी सारख्या लहान गावात यशस्वीरित्या चालवला. धन्यवाद. जितना मैंने सोचा उससे कहीं ज़्यादा मैंने पाया. खरंच सर तुमचे अनुभव, तुमचे बोल आमच्या मनाला लागले. तुमची गोष्ट आम्ही सदैव लक्षात ठेवू. आयुष्यात कुठं ना कुठं या गोष्टीचा आम्हाला खरंच उपयोग होणार. कुठेतरी आमची पण शेती हिरवीगार होऊन जाणार. तुमचे अनुभव आणि विचार निश्चितच आमच्यासाठी प्रेरणा आहेत. आता मी आमंत्रित करते आपले राजपूत सर ज्यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करावा आपल्या या गौरव दिनानिमित्त, अशी मी त्यांना विनंती करते. सुरेश कोचिंग क्लासच्या माध्यमातून काही या विद्यार्थ्यांच्या बोधस्वराचे आणि अपेक्षा आमच्या लोकांनी प्रयत्न महाविद्यालय आहे ते लोकप्रिय होणार नाही, मी विद्यार्थीप्रिय प्राचार्य.
सातत्यानं विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम कसे राबवले जातील कॉलेजमध्ये याचा ध्यास घेतात आणि विद्यार्थी ओरिएंटेड जे काही कामं महाविद्यालयात होतील त्याकडे कटाक्षाने लक्ष देतात असे आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर खांडे सर हे क्लासेस जे चालवत आहेत ते आमचे विद्यार्थी प्रत्येक उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि वडील सरांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं. आपण काय बघतोय परिस्थिती अलीकडे अशी दिसते आहे की खेड्यामध्ये कोणीच जायला तयार नाही. चांगले डॉक्टर खेड्यात नाही, चांगले शिक्षक खेड्यात नाही, चांगले कारागीर खेड्यात नाही, सर्व कुठे जातो शहरात. खेड्यांमध्ये कोणीच जायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रफुल्ल चट्टे हा तुमच्या गावामध्ये तुमच्यावर मेहनत घेतोय, तुम्हाला मेरिटमध्ये आणतो. आता ही मुलगी गोंडवाना विद्यापीठामध्ये मेरिट आणि साधी गोष्ट नाही. तुमच्या गावची मुलगी M.Com मध्ये गोंडवाना विद्यापीठामध्ये 6वी मेरिट येते ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. तिच्या पाठीमागे मेहनत प्रफुल्लची आहे, तिची मेहनत आहे. प्रफुल्लनं दिलेली शिदोरीचा तिने उपयोग केला, त्याच्यामुळे तुला पुढे भविष्यामध्ये त्याचा फायदा झाला. प्रफुल्ल जे काही एफर्ट घेतो आहे फक्त पैशासाठी नाही आहे. काय पैसे मिळतात त्याला जुकती पैसे मिळतात. शहरातले कोचिंग क्लासेस जाऊन बघा किती पैसे घेतात ते. हायस्कूलचे एज्युकेशन शिकवण्यासाठी अगदी कॉन्व्हेंटचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा एका विषयाचे 5-5, 7-7 हजार रुपये. माझ्या माहितीप्रमाणे तुमचे सर्व विषय मिळून प्रफुल्ल फक्त 5,000 का 6,000 रुपये घेतो. सारे विषय बरोबर आहे. मग हे एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला इथे जाऊन तिथे सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आम्हाला प्रफुल्लचा खूप अभिमान आहे. आम्हाला खूप कौतुक आहे की त्यांनी गावासाठी काहीतरी करतो आहे. आता आपण हे ठरवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की तुम्ही त्यांचा किती फायदा घेतला पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडून किती सर्व तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. कारण आपण जोपर्यंत एखाद्याच्या मागे लागून काही करून घेत नाही तोपर्यंत आपल्या पदरात काही करत नाही. आपण त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा जास्तीत जास्त होईल हे ठरवलं पाहिजे. क्लासेस खूप आहे पण सारे कमर्शियल बेसवर पैशाचा धंदा आहे. तुम्ही नीटचे क्लासेस पाय, JEE क्लासेस पहा, सारा पैशाचा धंदा आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरचा फारसा विचार तिथे होत नाही. त्याचं दुकान कसं चालेल हा विचार होतो. प्रफुल्लचं उलट आहे, प्रफुल्लचं दुकान कसं चालेल हे नाही विचार करत. माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा कसा होईल हा विचार करतो. म्हणून ह्या गोष्टीचा आपण फायदा घेतला. अलीकडे चित्र फार वेगळं झालेलं आहे. तुम्हाला म्हणजे मुली बसल्या म्हणून सांगतो मी ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बऱ्याचशा खेड्यांमध्ये गेलो आणि विचित्र परिस्थिती अशी अनुभवाला आली की एखाद्या खेड्यामध्ये जर 10 लग्न जुळले असेल मुलींचे, ही सत्य घटना आहे तुम्हाला सांगतो. अनेक खेड्यांमध्ये मी बघितलं 10 मुलींचं लग्न जर जुळलं असेल तर त्यापैकी 6 मुली पळून गेलेल्या आहेत. का होते असे? सर जे म्हणाले व्हॉट्सअप तर चालू आहे. नको त्या गोष्टी आपल्याला मोबाईलमध्ये दिसतात, आपण आकर्षणापोटी बघतो. ते सर्व मायावी जग आहे, आभासी जग आहे. रिअल जग आहे का ते? रिअल जग नाही आहे ते. रील हे काही रिअल आहे का? रीलचा जमाना आहे आणि ते काही रिअल नाही आहे. आपले आई वडील सरांनी सांगितले की संस्कार कुटुंबातून मिळतात आणि म्हणून आईवडिलांचा मान सन्मान करा, आदर करा. ते जे सांगतील कुठल्याही या जगातला कुठलाही आई वडील आपल्या मुलांच्या बद्दल वाईट विचार करू शकत नाही. विचार जर करत असेल चांगलाच विचार करेल, पण तुम्हाला त्या वयात असं वाटतं की आई वडील आपल्याला आपल्या मनासारखं करू देत नाही आणि म्हणून थोडंसं तारतम्याने वागलं पाहिजे. जास्त मी बोलणार, तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
की आपल्या वडिलांचा मान, आपल्या आईचा मान, समाजामध्ये नातेवाईकांचा मान आणि त्यांची मान खाली जाणार नाही, ही काळजी आपण घेतली पाहिजे. शिक्षण घेत असताना केवळ डिग्री आपल्याजवळ आहे किंवा आपल्याला चांगली नोकरी लागली, मात्र आपण जर चुकीच्या रस्त्याने गेलो तर त्या सर्व डिग्र्यांवर आणि तुमच्या नोकरीवरती पाणी फिरलं, समाजात नाचक्की होते, आईवडिलांची नाचक्की होते, नातेवाईकांची नाचक्की होते. केवळ आपण एखादं चुकीचं पाऊल उचललं तर त्या चुकीच्या पावलाची शिक्षा संबंध नातेवाईकांना मिळते, आईवडिलांना मिळते. ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानपणापासून मोठ्यापर्यंत संस्कार दिले, अभिमान बाळगला की माझी मुलगी अशी, माझा मुलगा असा, नंतर तो अभिमान त्यांचा टिकेल का, याचा विचार आपण केला. काल कोणता दिवस झाला? नाही, डे साजरे होतात ना, फादर्स डे झाला ना का, बरोबर. आईवरती बऱ्याच कविता आहे, बापावरती कविता नाही करत, बरोबर आहे. बाप बिचारा एका कोपऱ्यात कष्ट करत राहतो आणि म्हणून बापाच्या संदर्भातही आपल्या मनामध्ये काहीतरी जिव्हाळा असला पाहिजे. तो काय करतोय त्याचा आपणही थोडस जरा मूल्यमापन केलं पाहिजे. त्यासाठी एक छोटीशी कविता आहे बघा, तुम्हाला पटली तर त्याचा अंमलबजावणी करा. ते कवी असं म्हणतो की चांगल्या शाळेत टाकण्यासाठी धडपडतो. कोण? बाप. चांगल्या शाळेत टाकण्यासाठी धडपडतो, वेळ पडली तर उधार मागतो, डोनेशन साठी हातपाय पडतो, तो बाप असतो. पुढे तुम्ही 10वी होता, आता 10वी झालेली आहे काही दिवस, मग 11वीत आपण बाहेर ठिकाणी जातो शिकायला, कॉलेजला सोबत येतो ऍडमिशन साठी. आपल्याला ऍडमिशन कसं करायचं समजत नाही, कॉलेजला सोबत येतो, हॉस्टेल शोधतो, स्वतः फाटकी बनियान वापरून तुम्हाला नवीन जीन्स पॅन्ट घेऊन देतो, तो बाप असतो. पुढे कवी असा म्हणतो की स्वतः डबडा मोबाईल वापरून तुम्हाला स्मार्टफोन घेऊन देतो, तुमच्या रिचार्जचे पैसे स्वतः भरतो आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो. पुढे आणखी कवी असा म्हणतो की लव्ह मॅरेज करायला कुणी निघाल तर खूप चिडतो. कोण? बाप. प्रत्येक घरातली गोष्ट आहे. लव्ह मॅरेज करायला कुणी निघाल तर खूप चिडतो, सगळं नीट बघितलं का म्हणून खूप ओरडतो, बाबा तुम्हाला काही समजतं का असं ऐकल्यावर खूप रडतो, तो बाप असतो. मुलगी सासरी जाताना धाय मोकलून रडतो, लग्न झाले मुलीचं, आई रडल्याचं दिसतं मुलाला, बाप एका कोपऱ्यात जाऊन रडतो, त्याला रडता येत नाही, रडण्याची परमिशन बापाला नसते. सर्वांना परमिशन आहे रडण्याची, बापाला आहे का? नाही. तो मनातल्या मनात रडतो. तरी जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा धाय मोकलून रडतो, माझ्या जीवला नीट सांभाळा म्हणून हातपाय पडतो, गयावया करतो, तो बाप असतो. आणि म्हणून फादर डेच्या निमित्तानं बापाची आठवण ठेवा, बापाचा आदर करा, बापाचा मान सन्मान ठेवा, आई वडिलांचं आयुष्यात ऐका. शिक्षणापेक्षा ते महत्वाचं आहे. शिक्षण आपल्याला करिअर देतं, आई वडिलांचे संस्कार आपल्याला जीवनामध्ये मार्ग कसा क्रमित करायचं चांगल्या पद्धतीने, त्याच्यासाठी फायदा होतो. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थी खूप मोठे व्हा. गोंडवाना विद्यापीठातून 6वी मेरिट आलेली विद्यार्थी म्हणा किंवा ही 70-71% मिळालेली तालुक्यातून पहिली आली विद्यार्थी म्हणा किंवा इतर जे काही चांगले पर्सेंटेज घेऊन पास झालेले विद्यार्थी जे मेहनत करतायत, त्या साऱ्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि केवळ इथेच न थांबता जग खूप मोठं आहे, ज्ञान हे समुद्रासारखं आहे, तुम्ही कितीही उपसायचा प्रयत्न केला समुद्र आटत नसतो. तसं या ज्ञानाच्या समुद्रातून अधिकाधिक
आपल्या पदरात कसं पाडून घेता येईल यासाठी इथेच न थांबता, ह्या यशावरती न थांबता भविष्यामध्ये चांगल्यात चांगले मार्ग तुम्ही कमीत करा, अवलंबा, मोठ्या पदावर जा, स्पर्धा परीक्षांची तयारी करा, चांगल्या प्रकारचे ऑफिसर बना, शिक्षक बना, जे काही बनाल ते चांगलं बना. समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. केवळ आपल्याला नोकरी लागली, पैसे मिळाले इथपर्यंत त्याचा संबंध नसतो. आणि म्हणून आपण सुरुवातीलाच आपण हे ठरवलं पाहिजे की आपण जे काही बनवू ते बनवू, मात्र आपण पहिले चांगला माणूस बनलं पाहिजे. कारण तुकडोजी महाराजांचं हे प्रधान स्थळ आहे. तुकडोजी महाराज काय म्हणत होते? माणूस द्या, मग माणूस द्या. लोक भेटत होते त्यांना. या पृथ्वीवरची लोकसंख्या खूप वाढली आहे, पण ते म्हणाले की हे लोक दिसतात, मला माणूस नाही दिसत. माणूस म्हणजे काय? की ज्याच्या अंगात माणुसकी आहे, जो माणसाला माणसाप्रमाणे वागवतो, तो माणूस. आणि म्हणून आपल्याला माणसं निर्माण करायची आहे, चांगली माणसं निर्माण करायची आहे. शिक्षणातून ती चांगली माणसं निर्माण होतात, संस्कारातून ती चांगली माणसं निर्माण होतात. तुमचं सुदैव आहे की तुम्हाला प्रफुल्ल सारखा शिक्षक मिळाला. तुम्हाला हे तुकडोजी महाराजांचं स्मृतीस्थळ आहे, इथे प्रार्थना मंदिर आहे, याच्यामध्ये कोचिंग क्लासेस चालतात, ऊर्जा मिळते. आणि म्हणून या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त फायदा या परिस्थितीचा, या ज्ञानाचा, या सर्व गोष्टींचा घ्या आणि भविष्यामध्ये मोठे बना. समाजासाठी काहीतरी आपण ऋणी लागतो, समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या अनुषंगाने आपल्यामध्ये चांगले विचार निर्माण करा. केवळ मला चांगली मोठी नोकरी लागली म्हणून मी बंगला घेईल, गाडी घेईल आणि समाजामध्ये शान शोभ करील, हा उद्देश जीवनाचा आहे असं मला वाटत नाही. हा उद्देश ठेवून जर लोक जगले असते तर हे समाजसेवक निर्माण झाले नसते. बाबा आमटेकडे बघा, प्रकाश आमटेकडे बघा, किंवा अभय बंगकडे बघा, बाबा आढावकडे बघा, जुन्या महात्मा फुले बघा, सावित्रीबाई फुले बघा. सावित्रीबाई फुले नसत्या तर तुम्ही इथे नसत्याच. हे बघा, या लोकांनी जे काही काम केलंय तर त्याच्या पासंगात आपण पुरणार नाही आपल्याला माहिती आहे, पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना. कारण तुम्हाला ते काही ठिकाणी खारुताईचा उल्लेख होतो, काही ठिकाणी चिऊताईचा उल्लेख होतो. ते माहित आहे की आग लागलेली असताना ते थेंब थेंब पाणी त्या ठिकाणी किंवा माती नेत होती. बाकीचे विचार होते तुझ्या यांनी काय होईल, ते म्हणाले की इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आग लावणाऱ्यांमध्ये माझं नाव नसेल, विझवणाऱ्यांमध्ये असेल. मलाही समाजसेवक कमी असतील आज, पण आपलं नाव लिहिलं जाईल, इतिहास लिहिला जाईल की हे समाजसेवकाच्या यादीत आहे, विध्वंस करण्याच्या यादीत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण जरूर चांगली नोकरी मिळवली पाहिजे, तर चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, पण त्यासोबत चांगलं समाजसेवा कशी करता येईल याचे मनामध्ये संस्कार यावा. त्यासाठी संस्कार शिबिर आहे. प्रफुल्लला मी सांगेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्च नावाचं एक गाव आहे अभयभंगांचं, तिथे सातत्याने शिबिर चालतात. ज्याला कोणाला त्या शिबिरमध्ये जायचं आहे त्यांनी प्रफुल्लच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला तरी 2,500 रुपयामध्ये जो गरीब असेल त्याला कमी पैशामध्ये 5 दिवसाचं तिथे शिबिर आयोजित केलं जातं. ऑल इंडियातले तिथे शिबिरार्थी येतात. 5 दिवसामध्ये खूप मोठमोठे लोक तुम्हाला येऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. ते कुठेही कधी भेटत नाही, ते फेसबुकला भेटणार नाही, व्हॉट्सअपला भेटणार नाही. अशा शिबिरांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यातून ऑटोमॅटिकच समाजसेवक तयार होतो, चांगला माणूस तयार होतो. आणि म्हणून आपल्याला चांगला माणूस जर तयार करायचा असेल तर असे काही चांगले शिबिर आपण अटेंड केली पाहिजे. त्यातून चांगल्या वक्त्यांचे, चांगल्या लोकांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि हे म्हटलं आहे की एखादं पुस्तक जेव्हा आपण वाचतो त्यातली एखादी ओळ ही आपलं जीवन बदलू शकते. एखादा वक्त्याचं भाषण आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्यातलं एखादं वाक्य आपलं जीवन बदलू शकते. आणि म्हणून आपण जोपर्यंत हे गोष्टी करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवन बदलण्याची अपेक्षा आपण कशी करणार. आणि म्हणून या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी भविष्याची वाटचाल करावी ही अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. पुनश्च सर्वांचं, यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि जे पुन्हा रांगेत आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल प्रफुल्लचं आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खरंच ज्याप्रमाणे सरांनी
आजच्या चालू घडामोडीवर आपला प्रकाश टाकला आहे. मुळीतच तसे लोक खूप कमी मिळतात जे आजच्या विषयांवर बोलणं पसंत करतात. सर, तुमचे विचार ऐकून खरंच आम्हाला काहीतरी जाणीव झाली की असे पण लोक आज समाजात आहे जे समाज घडवण्याचा प्रयत्न करतात, समाजाला एक नवीन वाटचाल देण्याचा प्रयत्न करतात. माझ्या दृष्टिकोनातून प्रफुल्ल सर फक्त आजपर्यंत होते. आता माझ्या यादीमध्ये हे सर पण समाविष्ट झालेले आहे. तर यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या बेट्टी मॅम यांना मी समोर बोलवते आणि आपली मनोगत व्यक्त करते. विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना सर्वप्रथम माझे विनम्र अभिवादन. मंचकावर उपस्थित मान्यवर मंडळी, इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझे विद्यार्थी बंधू-भगिनी, सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. एक ऊर असा भरून येतो आणि एक अभिमान वाटतो तुमच्याबद्दल की मुली या लेवलला पोहोचल्या. हे आपल्या गावासाठी अतिशय गौरवनीय बाब आहे, हो ना. सर्वप्रथम तुम्हाला अशी मी एक सूचना करते की या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा परत पुनश्च टाळ्या होत्या. धन्यवाद. ही माझी पहिली शाळा, पहिली अपॉइंटमेंट या शाळेची आणि हाच माझा वर्ग. प्रफुल्ल माझा विद्यार्थी अप्रत्यक्षरित्या, कारण प्रत्यक्ष तो वाघमारे मॅडमच्या हाताखाली शिकला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार, थोडासा चिडक्या स्वभावाचा मुलगा. कल्पेश माझ्या आधीच असेल, मी इथे यायच्या आधी. याचा लहान भाऊ हरीश माझ्या हाताखाली होता. तर त्यामुळे आणि प्रफुल्लचं नाव सतत मॅडमच्या तोंडी असायचं, वाघमारे मॅडमच्या, कारण होताच तसा ब्राईट. तर त्याही वेळेला वाटायचं की हा मुलगा पुढे जाऊन काही नाही काही होणार. आणि जनरली मुलांचं लक्ष काय असतं, MBBS किंवा इंजिनियर किंवा मग आणखी दुसरं कुठलंही त्यातून गलेलठ्ठ पगार मिळेल, हो की नाही, इकडे जायचं. आणि सगळ्यांचंच असायलाही पाहिजे, कारण वेल एस्टॅब्लिशमेंट हे प्रत्येकाचे ध्येय असायलाच हवं. कारण मग तिथे नाही गेलो तर विद्यार्थी दुसरीकडे भरकटतात, है ना. तर एक ध्येय समोर ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न करणे असायलाच पाहिजे. आर्थिक बाजू ही प्रबळ असावी माणसाची, पण त्याही मागे किती धावायचं हे त्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. एक प्रकारची मॅच्युरिटी येते तुमच्यामध्ये 12वी नंतर, किंवा आता तर फार लवकर येत आहे, मोबाईलमुळे खूप लवकरच समंजस होऊन राहिला आहे की नाही. तर पैशाच्या मागे किती धावायचं आपण हे प्रत्येकाला जास्त त्याला समजलं पाहिजे. हा मुलगा लहान असतानाच म्हणजे आणि 2016ला जर सुरू केलं तर याला किती लवकर समजलं की पैसा किती महत्वाचा आहे आणि हे कार्य किती महत्वाचं आहे, ज्यातून आपल्याला मेंटली सॅटिस्फॅक्शन मिळेल. ते काम खरंच महत्वाचं आहे. आम्हीही सर्व्हिस करतो, है ना, प्राथमिक शिक्षिका आहे मी. पण केवळ पैशाच्या मागे न धावता तुम्ही जर घडले, आणि आता ह्या ज्या मुली आहे ना, सुजाता, श्रद्धा, यांना मी प्रत्यक्ष टीचिंग केलं आहे ना, यांचं वक्तृत्व इतकं सुंदर आहे, इतक्या गोड बोलतात की मलाही बोलता येत नाही त्यांच्यासारखं तेवढं चांगलं. श्रद्धाला म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठी किंवा त्यात भाग घेण्यासाठी तिला सहकार्य करणारे माझे सहकारी शिक्षक होते नितीन पाटील सर. ती घाबरायचीच कायम त्या गोष्टीसाठी, आणि ही तो मुलगी एकदम डेअरिंग बाजच होती, हिचा प्रश्नच नव्हता सुजाताचा. ह्या आणि अजून बऱ्याचशा मुली आहेत ज्या माझ्या प्रत्यक्ष समोर अशा घडल्या. तर या मुलींकडे पाहून वाटायचं की ह्या त्या दृष्टीने समोर गेल्या पाहिजे. आणि आता खरोखरच म्हणजे एक प्रकारचा अभिमान वाटतो यांच्याबद्दल की ही IT ला आहे, ती सुद्धा PG करते आहे. आणि ह्या ज्या 2 विद्यार्थी, कारण आम्ही तिथपर्यंत गणित नावडता विषय आहे आणि हा मुलगा गणितात एवढा पुढे गेला आणि बाकीही विद्यार्थ्यांना पुढे जायला तो मदत करत आहे, त्याच्याबद्दल त्याचा तर म्हणजे जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण शिकतो कशासाठी, शिक्षण कशासाठी घ्यायचं आहे आणि त्यातून पुढे आपला विकास कसा होणार आहे. ठीक आहे. मुली बॅचलर असेपर्यंत व्यवस्थित शिकतात, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, कारण आई वडिलांचा सपोर्ट असतो, फायनान्शियली आई वडील सपोर्ट करतात आणि घरचं कुठलंही बर्डन राहत नाही. मग आफ्टर मॅरेज काय होते, एक प्रकारचं त्या पायावर उभ्या झाल्या, इंडिपेंडेंट झाल्या किंवा नाही झाल्या,
किंवा मी त्यांनी डिग्री हातात घेतली, नंतर काय होतं, कौटुंबिक कारणामुळे किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे पाहिजे तशा त्या गोष्टीवर फोकस करू शकत नाही. मग शिक्षण किंवा इंडिपेंडंट होणं हे दुय्यम ठरतं आणि मग नंतर व्हॅल्यू कुटुंबाला दिल्या जातं. हो ना. तर ठीक आहे, प्रत्येक कुटुंबाची एक अशी म्हणजे मर्यादा ठरलेली असते किंवा प्रत्येक कुटुंब हे वेगळं असतं. त्यानुसार तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही प्रगल्भ झाला आहात ना, मग तुमच्यामध्ये बदल यायला पाहिजे. मग कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला संघर्ष करून स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी स्त्री आहात. ठीक आहे. त्यातून जर पळवाट काढत असाल, त्यातून जर तुम्ही निराश होत असाल, मागे होत असाल, किंवा आजकाल बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मोबाईलवर पाहतात, नैराश्य, डिप्रेशन येतं, आत्महत्येचा विचार करतात, इव्हन खून मारामारी इथपर्यंतच्या घटना घडत आहे आजकाल. हो ना. ह्या जर गोष्टी तुमच्या डोक्यात येत असेल तर तुम्ही घेतलेलं शिक्षण हे कवडी मोलाचं आहे ना. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, सुशिक्षित होतो. मग सुशिक्षित झाल्यानंतरही आपण जर त्या गोष्टीकडे वाटचाल करत असू तर मग इतके वर्ष मेहनत घेण्याला आपल्या काहीच अर्थ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिकल्याने तुमच्यात समजदारी यायला पाहिजे, है ना. सगळ्या गोष्टी जुळून घेता आल्या पाहिजे. म्हणजे ऍडजस्टमेंट ज्या व्यक्तीला करता आली त्याच्या शिक्षणाचं चीज झालं. होतं काय, आत्ताच्या मुली म्हणा किंवा आमच्या आधीच्या किंवा आमच्या लेवलवरच्या म्हणा, शिकल्या की शहाण्या समजतात. एक सांगते, तुम्ही नाही आहात त्यातल्या, पण ज्या असतील किंवा मग एक इन जनरल सांगताय मी, शहाण्या म्हणजे काय, नाही मला जास्त येते, मी हुशार आहे, मी नोकरीवर आहे, मी शिकलेली आहे, मला हे करायचं नाही, मला ते करायचं आहे का, माझ्या हातचं काम आहे का, नाही. तर तो फक्त म्हणजे आपल्या गावठी भाषेत ज्याला अतिशहाणपण म्हणतात ते नका येऊ दे तुमच्यामध्ये. स्थिर राहा, कायम स्थिर राहा. प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला जेव्हा आपण घेऊन चालतो आणि त्याच्या परीक्षेत खरं उतरतो ना, ती आपली खरी कसोटी असते. त्यावेळेला तिथे तुमच्या शिक्षणाचा कस लागतो आणि त्याच पद्धतीने तुम्ही आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे करू शकता. कळताय ना मी बोलते ते, कारण तुम्ही ऑलरेडी मॅच्युअर्ड आहात या सगळ्या गोष्टींमध्ये. तर मुलींनी कायम ठरवायचं. मागे मी प्रफुल्लची पहिली भेट माझी आजन सराला झाली होती, त्याला मी विचारलं, पहिलीच भेट झाली, तर काय म्हणतात मुली. मग नाही, मी मुलींना मोटिवेट करतो, मी मुलींना इन्स्पायर करतो मॅडम म्हणे, पण त्यांचं काम एकच आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही शिकू शकता, तुम्ही चांगले पर्सेंटेज घेऊ शकता, इंडिपेंडेंट होऊ शकता. तर मुली म्हणतात पण शिकून काय करायचं आहे, नाही तर लग्नच तर करणार आहे की नाही, कुटुंबच तर चालवायचं आहे, काय करायचं शिकून. हो, चालवायचंच आहे कुटुंब, प्रत्येकालाच लागू असतं, लग्न सर्वांचंच होणार आहे. पण त्या लग्नातही किती जणी यशस्वी होतात पाहता ना तुम्ही. बऱ्याच जणी येऊनच राहतात किंवा मग नंतर तुम्हाला सोडावंच लागतं, घटस्फोट आहे, बरेचसे कारण होतात, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडतात. मग त्या प्रत्येकच वाटचालीतून प्रॉब्लेम मधून तुम्हाला काय करायचं आहे, एक यशस्वी असा मार्ग शोधायचा आहे आणि त्यानुसार पुढे जायचं आहे. मग ह्या जर गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुमच्या शिक्षणाचा खरा फायदा झाला. हो ना. आणि शिक्षण स्वतःच्याही माहितीसाठी घ्यायचं आहे आणि स्वतःची डेव्हलपमेंट करून आपल्यासोबत आपले जे सामाजिक बांधव आहेत, है ना, आपण या समाजाचं काही देणं लागतो ना, तर या समाजाला सुद्धाही आपल्याला भरभरून देता आलं पाहिजे, जे हे कार्य हा मुलगा करत आहे. हो ना. तर म्हणून म्हटलं, एक मेंटल सॅटिस्फॅक्शन, मानसिक समाधान प्रत्येकाला आपापल्या कामात हे मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही खटपट करता. हो ना. आवडीचं अशी फॅकल्टी निवडता, आहे ना. ती निवडल्यानंतर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं एक घर असावं, बंगला असावा, गाडी असावी, बँक बॅलन्स असावं, है ना, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी धडपड करतो. हे सगळं ज्यांनी अचीव्ह केलेलं आहे, आता सर आहे तिथे, त्या वयाच्या आहेत, मीही आहेत ऑलरेडी, कारण आमच्याकडे यातल्या काही गोष्टी आहेत. पण हे करताना जेव्हा एक वय निघून जातं, 35-40 मध्ये येतो, सगळं राहतं तुमच्याकडे, पण मानसिक समाधान नाही राहत त्यावेळेला. आमच्या हातून जेवढ्या बॅचेस घडल्या आहेत ना, त्यातला प्रत्येक बॅचेस मध्ये एक एक 2 व्यक्ती कल्लार म्हणून निघाला की आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते. पण त्या बॅचेस मधले जर काही विद्यार्थी दारू पिऊन पडून आहे, खर्रा खात आहे, मारामारी करत आहेत, पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे नाव रेकॉर्ड आहे, असं जेव्हा ऐकायला येतं तेव्हा असं वाटतं की ह्यांच्यासाठी आपण काहीच प्रयत्न नाही केले. ते गिल्ट असतं मनात. तर पुढे जाऊन तुमच्या मनात असं यायला नको. सगळ्याच गोष्टी हँडल करा. तुम्ही त्यासाठी सक्षम आहात, कारण आज मुलींना आता ह्या गोष्टी सांगायची गरजच नाहीये. मुलगी असा भेदभावच नाहीये.
प्रत्येकच काम करा, सगळे काम हे तुमच्यासाठी आहे, हे मुलांची आणि ही मुलींची. मी पहिल्यापासून सांगत आहे की असा हा भेदभाव ठेवायचाच नाही, हो ना. सर्व दृष्टीने सक्षम व्हा, मेंटली प्लस फिजिकली. समजतं काय ना. सेल्फ डिफेन्स हे आवश्यक आहे, ठीक आहे. मग ते तुम्ही कसं करता, मारामारीच करा असं भाग नाही आहे, ते तुम्ही कसं करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. हा, प्रत्येक सिच्युएशन मध्ये तिला स्वतःचं सेल्फ डिफेन्स हे करता आलं पाहिजे, तेवढं मेंटली प्रिपेअर व्हा. आपल्यासमोर खूप सारे उदाहरण आहेत. कल्पना चावला आहे, सुनीता विल्यम्स आहे, किरण बेदी आहे ना, पहिला IPS ऑफिसर. त्या तिथपर्यंत जाऊ शकतात. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत, है ना. ती स्त्री एवढं वर्चस्व ठेवू शकते. आणि सगळ्यात आपल्या विद्येची देवता म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्या काळात अतिशय कर्मकांड ठेवणाऱ्या लोकांच्या काळातही ती बाई एवढं सहन करू शकते. आपल्याला आता त्या गोष्टी तर फेस करायच्याच नाही, कारण आपल्याला सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीत आपल्या आई वडिलांचा आहे ना. मग ते तुमच्यासाठी सपोर्टर आहे. तर तुम्ही याहूनही पुढे जास्त प्रगती करावी. खैरीतल्या प्रत्येक मुलींचं नाव राळेगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात आणि भारतातही उज्ज्वल व्हावं, अशी मी सर्वांकडून एक अपेक्षा ठेवते आणि तुम्ही ती पूर्ण कराल. हे फक्त एवढ्या पुरतच नाही आहे, तर हे तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपदेश किंवा मार्गदर्शन आहे, हे एवढं तुम्ही डोक्यात ठेवा. आणि मुलींनाच म्हणून नाही, मुलांना सुद्धा आहे, कारण मुलींची वाहवा होऊन राहिली आहे. 98-99 पासून ज्या वेळेला आम्ही होतो, मुलींचं मेरिटमध्ये येण्याचं प्रमाण तेव्हापासून वाढलं आणि मुलांना कायम दुय्यम स्थान देण्यात आलं की आता तुम्ही काहीच करू शकत नाही रे, असं नाहीये. मुलं आधारस्तंभ आहेत, मुलगी आधारस्तंभ आहे कुटुंबाचा. तुमची प्रोग्रेस झाली की ऑटोमॅटिक कुटुंबाचीही प्रोग्रेस ही होणारच आहे. तर मुलांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या. या बॅचेसला मुलं कमी दिसत आहेच नाही, किंबहुना जे असतील ते याचे मित्रच आहेत. तर मुलांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की इंडिपेंडंट होणं, स्वतःचं समाजात एक स्थान निर्माण करणं, एक अस्तित्व असणं, फक्त पैसा हा महत्वाचा नसून मानसिक समाधान सुद्धा तुम्ही केलेल्या कार्यामधून मिळणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी आणि समोर येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना फेस करा. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि उत्तरोत्तर प्रगती करत जायची. सगळ्या पद्धतीने तुम्ही गेले आणि आहात, तुम्ही बोल्ड आहात, ब्रेव्ह आहात. सगळ्यांनी परत एकदा सर्वांना सदिच्छा देते. मला या कार्यक्रमासाठी त्याने रीतसर आमंत्रण दिलं, त्यामुळे त्याचेही आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. मॅम, तुम्हाला आठवत असेल मी जेव्हा 5वीत होती त्यावेळेस तुम्ही पण आम्हाला असंच गाईड करायचे जिल्हा परिषदमध्ये. शाळेत त्यावेळेस मॅमनी असं सांगितलं, त्यामुळे आज आम्ही इथे आहे. खूप खूप धन्यवाद मॅम, तुम्ही एवढे मोलाचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले. तुमचे अनुभव आणि विचार निश्चितच आम्हाला प्रेरणादायी ठरतील. आता समोरच्या कार्यक्रमासाठी मी श्रद्धा महाजन हिला आमंत्रित करते की तिने समोरची जबाबदारी पार पाडेल. नेमकी समोरची जबाबदारी म्हणजे शेवटची जबाबदारी म्हणता येईल, कारण आता आपण आभार प्रदर्शनाकडे वळणार आहोत. देवळात गेल्यानंतर देवदर्शन, श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन आणि कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी श्रद्धा महाजन, 2019च्या बॅचची 10वीची प्रफुल्ल सरांची विद्यार्थिनी. कसं असतं मित्रांनो, ज्याप्रमाणे कुठलाही सजीव हा पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट हा आपण आभार प्रदर्शनाशिवाय करू शकत नाही. त्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाला वणी येथील प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खांजोडे सर यांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशन या दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या. फॉर्मल एज्युकेशन आपल्याला डिग्री मिळवून देतं, तर इनफॉर्मल एज्युकेशन आपल्याला या समाजात कसं जगायचं, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण कसं समाजात वावरायचं हे ज्ञान देतं. तर त्यांनी या दोन्ही गोष्टींमधून आपण आपलं जीवन कसं जगायला पाहिजे, आपण फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशन या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालायला पाहिजे हे सरांनी सांगितलं. त्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून सरांच्या निमंत्रणाला मान देऊन ते इथे आले आणि त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यासाठी सर सुयश कोचिंग क्लासेस तर्फे खूप खूप आभार. त्यानंतर
त्यांचे सहकारी अर्थशास्त्र विषयाचे प्रभुत्व असणारे राजपूत सर यांनी मुलींची संख्या पाहता आम्हा मुलींना गाईड केलं की पालकांच्या विचारावर किंवा पालक जे जे करतात आपल्यासाठी तर आई वडिलांचा एक मान ठेवून त्यांची मान आपण खाली घालू नये असं काहीतरी आपण मुलींनी वागायला पाहिजे. तर नक्कीच सर, आम्ही सगळ्या इथं मुली आहोत, माझ्या सगळ्या इथे बहिणी आहेत, त्यांच्याकडून आम्ही आश्वासन देतो की आम्ही आमच्या आई वडिलांची मान कधीच खाली घालू देणार नाही. तसेच आमच्या शिक्षिका वेट्टी मॅम यांनी आम्हाला सतत, आम्ही आता 5वी 6वी पासून आम्हाला त्या टीचर होत्या, तर त्यांनी तर त्यांच्याचमुळे आज इथे बोलण्याची किंवा एवढं काही एक्सप्रेस करण्याची काय म्हणता येईल की संधी मिळाली आहे. तर मॅम तुमचे पण खूप खूप आभार की वेळात वेळ काढून तुम्ही इथे आल्या आणि परत एवढ्या वर्षानंतर आम्हाला आणखी गाईड केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक कडू काका, ऋतुजा ताईचे आजोबा इंगोले सर, तसेच देवताचे वडील हे सुद्धा आपापल्या मुलांचे, आपल्या नातीचं, आपल्या मुलीचं यश बघायला इथे आले आणि नक्कीच त्या यशामागे कुठे ना कुठे प्रफुल्लदाचा पण हात आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्यामुळे त्यांचे पण खूप खूप आभार. तसेच गावातील काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि या कार्यक्रमाचे आयोजक त्यांना नक्कीच विसरता येणार नाही, कारण की त्यांच्यामुळेच आज हा कार्यक्रम योगायोगाने घडून आला. कदाचित खैरीमधला हा पहिलाच कार्यक्रम की एवढ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे, त्यांनी मिळवलेल्या मेहनतीला काही ना काही कुठे ना कुठे एक स्टेज मिळत आहे. त्यामुळे तुमचे उत्कृष्ट विद्यार्थी आणि आमचे उत्कृष्ट नक्कीच शिक्षक असे प्रफुल्ल चट्टे सर यांचे सुद्धा खूप खूप आभार. दवे सर आणखी उपस्थित, बहुतेक काही कामामुळे आडे सरांना इथे पूर्ण वेळ थांबता नाही आलं. आडे सर, दवे सर, तसेच उपस्थित सगळेच आणि माझे विद्यार्थी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रमच झाला नसता, अशा माझ्या पूर्ण माझी विद्यार्थ्यांचे आभार मानते. तसेच माझी सहकारी अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारी सुजाता काळे हिचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. आणि फॉर्मली हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते, परंतु जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे, तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊन जावा. धन्यवाद.